गरुड पुराण अध्याय 8 मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत। काय खरंच आपल्या मृत्यूपूर्वी आपणाला संकेत मिळतात? त्याविषयी आपल्या पुराणाने वर्णन केलेलं आहे। ज्यावेळी माणसाचा मृत्यू जवळ येतो त्यावेळी त्याला संकेत मिळतात आणि त्या संकेताला त्यानं जाणून घेतलं पाहिजे आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या मृत्यूची तयारी केली पाहिजे। आपल्या शरीरामध्ये रुधिराभिसरण जे होतं त्या रुधिराभिसरणाचा आवाज शरीरामध्ये येतो। तुम्ही तुमचे कान असं हाताच्या तळव्यांनी बंद करून बघा। ज्यावेळी आपण हाताच्या तळव्यांनी आपले कान बंद करतो त्यावेळी रुधिराभिसरणामुळे जो शरीरामध्ये ध्वनी कानाला ऐकू येतो, माणसाच्या मृत्यूच्या 6 महिने अगोदर तो रुधिराभिसरणाचा ध्वनी बंद पडतो। त्यावेळी शहाण्या माणसांनी आपली ग्रहदशा विपरीत आहे का ते पाहावं आणि ज्यावेळी ध्वनी बंद पडतो त्यावेळी आपला मृत्यू जवळ आलेला आहे असं ओळखावं व घाबरून न जाता धैर्याने मृत्यूची तयारी करावी। त्यावेळी गरुडजी भगवंताला विचारतात, मधुसूदना, केशवा, ज्यावेळी माणसाला मृत्यूपूर्वीचे संकेत मिळतात त्यावेळी माणसांनी काय करावं आणि स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी काय विधी आहे आणि त्या व्यक्तीचे जे पुत्र पौत्र आदी गण आहेत, मृत व्यक्तीचा किंवा मरणाऱ्या व्यक्तीचा भाऊ बहीण पुत्र नातू पंतू यांचे काय कर्तव्य आहे ते मला सांगा। त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणत आहेत, गरुडा, सगळ्या मनुष्य धर्मासाठी सगळ्यांसाठी अत्यंत उपायदायक असणारा आणि सगळ्यांच्या माहितीसाठी असणारा हा प्रश्न गरुडा तू विचारलेला आहेस, त्या प्रश्नाचं मी तुला उत्तर देतो, ऐक। मनुष्याच्या हितासाठी ज्यावेळी होमू नावाच्या नरकापासून पुत्र वाचवतो, पुत्र मनुष्याला का हवा असतो? त्याच्या मरणानंतर ज्या त्याच्या उत्तर क्रिया करायच्या असतात, जे मरणानंतरचे जे विधी असतात त्या विधी करण्यासाठी मनुष्याला पुत्राची गरज भासते। ज्यावेळी मनुष्याचं मरण जवळ आलेलं आहे त्यावेळी मरण आपलं ओळखू आल्यानंतर जो मरणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून भगवंताची एक पूजा करून घ्यावी। त्या पूजेविषयी भगवान श्री विष्णू सांगत आहे। भगवान श्री विष्णूंची शालिग्रामाची एक मूर्ती आणावी, शिळेची। त्या व्यक्तीला स्नान घालावं, स्नान घालून पूजेसाठी बसवावं। भगवंताची जे शालिग्रामाची मूर्ती आहे त्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावं। पूजेसाठी पुष्प, गंधाक्षता, नैवेद्य, धूप, दीप, लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य सोबत ठेवावं। पंचामृताने ज्यावेळी मूर्तीला षोडशोपचारे स्नान घातलं जातं त्यावेळी गंधाक्षता लावावी। गंध लावल्यानंतर वस्त्र परिधान करवावेत मूर्तीला। त्यानंतर धूप आणि दीप दाखवावं, पुष्प अर्पण करावेत आणि पुष्प अर्पण करून शेवटी नैवेद्य अर्पण करावं। त्या व्यक्तीला जर उठता येत नसेल तर त्याच्या पुत्रादी गणांनी त्याला उठवून त्याच्याकडून ही शेवटची पूजा म्हणून ही पूजा करून घेणं एका पुत्राचं कर्तव्य आहे। तो मनुष्य बाजेमध्ये पडलेला असताना त्याला उठवून त्याला स्नान घालून
भगवान श्रीविष्णूंची शालिग्रामाच्या मूर्तीचं त्याच्याकडून शेवटची पूजा म्हणून पूजन करवून घ्यावं, हे एका पुत्राचं कर्तव्य आहे. आणि मरते वेळी आतुरदानाचं जे महत्व सांगितलेलं आहे, आतुरदानाचा विधी काय आहे? मनोभावानं. भगवंत सांगतात, गरुडा, सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते भूमिदान आहे. एखादा राजा असेल, राजाचं काय कर्तव्य आहे? मी राजा आहे, माझ्या मतावर सगळे चालतात आणि माझच सगळं खरं आहे. राजानं असं जरी म्हणाला तरी सुद्धा त्या राजाने भूमीचं दान हे द्यावंच. दान देताना भगवंतांनी एक गोष्ट महत्वाची सांगितलेली आहे, सत्पात्र व्यक्तीला दान द्यावं. ज्या दानामुळे दोघांचा उद्धार होतो. सत्पात्री दिलेल्या दानामुळे दोघांचाही उद्धार होतो. परंतु तेच जर दान जर कुपात्री जर दिलं तर मात्र दोघांचा सुद्धा त्या दानाचा काही अर्थ होत नाही, दोघांचीही दुर्गती होते. भगवंत सांगत आहेत, गरुडा, 8 प्रकारची दाने आहेत आणि ते दान दिल्यानंतर जे मरणानंतरच्या प्रवासाला जो प्राणी जातो, त्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी, त्या प्रवासामध्ये येणारे विघ्न हे कशी टळतात आणि हे दान दिलेले, या दानाचं महत्व काय आहे? सर्वात प्रथम दान कोणतं द्यावं? तर सर्वात प्रथम दान द्यावं तीळ. 8 दानामधलं पहिलं दान आहे तीळ. तिळाचं दान करावं. तिळामध्ये सुद्धा 3 प्रकारचे तीळ आहेत. एक पांढरा तीळ आहे, एक काळा तीळ आहे आणि तांबूस कलरचा एक, असे 3 रंगाचे वेगवेगळे तीळ आहेत. 3 प्रकारचे तीळ दान करावेत मरणाच्या पूर्वी. आतुरदानाच्या विधीचं महत्व भगवंत सांगत आहेत. तीळ दान दिल्यानं काय होतं? तीळ दान दिल्यानं मनुष्याच्या काया, वाचा आणि मनाने तिघांनी पाप केलं जातं. काया म्हणजे हे शरीर, शरीराने झालेली पाप. वाचा म्हणजे आपल्या तोंडाने झालेली, एखाद्याला वाईट बोललं किंवा एखाद्याला आपल्या बोलण्याने त्रास झाला तर त्या त्रासापासून त्याचा आत्मा दुखावतो आणि मग ते पाप त्या बोलणाऱ्याला लागतं. कायिक, वाचिक आणि मानसिक, मनाने केलेले पाप. एखाद्याविषयी वाईट चिंतायचे, आपल्या मनानं केलेलं पाप. हे तीळ दान दिल्याने कायिक, वाचिक आणि मानसिक, काया वाचा मनाने केलेल्या पापाची मुक्ती होते, म्हणजे ते पाप नष्ट होऊन जात तीळ दान दिल्याने. दुसरं दान कोणतं आहे? लोखंड. तीळ, लोखंड, सोनं, कापूस, मीठ, धान्य, जमीन आणि गाय, अशी ही 8 प्रकारची दाने सांगितली आहे. आणि 8 प्रकारच्या दानाचं ते वर्णन सुद्धा भगवंत करत आहे. तीळ दान दिल्यानं काय होतं? तर तीळ भगवंताच्या घामापासून उत्पन्न झालेले आहेत. जे राक्षस आहेत, यमाचे राक्षस, दैत्य आणि जे दानव आहेत, या तिघांचं सुद्धा भय त्या प्राण्याला राहत नाही तीळ दान दिल्याने. दुसरं दान आहे लोखंड. ज्यावेळी पापी जीवाला त्रास देण्यासाठी, पापी जीवाला शिक्षा देण्यासाठी यमाचे दूध, लोहाचं, लोखंडाचं अंकुश, कुऱ्हाड, भाला, बर्चा अशी शस्त्र वापरतात. त्याला दिलेली ही शस्त्र आहेत. मग लोखंड दान द्यावं. लोखंड दान कसं द्यावं? माती सहित द्यावं. लोखंड दान दिल्यानं काय होतं? जे देव, दानव जे आहेत, राक्षस, दानव, दैत्य, हे सगळे सुखी राहतात. म्हणजे यांचं भय शरीरामध्ये राहत नाही.
तिसरं दान आहे सोनं. सोनं दान दिल्यानं काय होतं? जे माणसाला प्रेत योनी प्राप्त होते, त्याच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिल्या असतील, त्यांनी काही पाप कर्म केली असतील, तर प्रेत योनीमध्ये तो जातो. तर सोनं दान दिल्यानंतर जे प्रेत योनीमध्ये तो जाणार आहे, त्या प्रेतत्वापासून मुक्ती त्या जीवाला लाभते. तिसरं दान झालं सोनं. चौथं दान आहे कापूस. कापसाचं दान केल्यानं काय होतं? कापसाचं दान केल्यानं जे यमदूतापासून त्या जीवाला भीती आहे, ती भीती उरत नाही. त्यानंतर सांगितलेलं आहे की ज्यावेळी लोखंड आपण दान केलं जातं, त्यावेळी 6 प्रकारचे यमाचे दूत आहेत. उरण, शामसूत्र, षंड, अर्क, उदुंबर, शेषंबर. या दूतांपासून सुद्धा भय राहत नाही. त्यामुळे सोनं दान द्यावं. लोखंड, सोनं, कापूस. त्यानंतर 5वं दान आहे मीठ. समुद्राचं जे मीठ आहे, समुद्राचं मीठ दान दिल्यानंतर जे यमापासून प्राण्याला जे भय राहतं का, त्या भयापासून प्राणी मुक्त होतो. 5वं 6वं दान आहे धान्य. धान्यामध्ये सुद्धा 7 प्रकारचे धान्य सांगितलेले आहेत. धान्य दान कोणते द्यावं? ज्वारी, गहू, जवस, हे 3 प्रकारचे झाले. त्यानंतर ज्वारी, गहू, जवस आणि डाळी आणि अजून 2 सांगितलेली आहेत, ते धान्य आपल्या पर्यंत उपलब्ध नसतात. मसूर वगैरे दान द्यावं. यानंतर या धान्य दान दिल्यानं काय होतं? जो धर्मध्वज आहे आणि जो द्वारपाळ आहे, धर्मध्वज आणि द्वारपाळ या दोघांचंही भय राहत नाही. 7वं दान आहे जमीन. जमीन दान दिल्यानं काय होतं? तो प्राणी या इहलोकातून ज्यावेळी परलोकामध्ये जातो, त्या परलोकामध्ये न जाता तो प्राणी डायरेक्ट स्वर्गामध्ये जातो. डायरेक्ट स्वर्ग प्राप्त. जमीन दानाचं एवढं मोठं महत्व आहे. भगवंत सांगतात, मग अजून कुणाला दान द्यावे? सत्पात्राला तर दान द्यावं. यानंतर एका पुत्राने आपल्या पित्यासाठी, आपल्या मातेसाठी आतुरदान दिलंच पाहिजे. आतुरदानाची विधी काय आहे? माणूस जोपर्यंत करता धरता आहे, त्याच्या हातामध्ये कारभार आहे, त्याच्या हातामध्ये धन आहे, जोपर्यंत धन आहे तोपर्यंत जिवंत असतानाच आतुर दान द्यावं. ज्यावेळी माणूस मृत्यूच्या दारामध्ये पोहोचतो, त्यावेळी दिलेल्या आतुरदानापेक्षा 100 पट दान, ज्यावेळी तो सुदृढ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा रोग झाला नाही, तो सुदृढ असताना दिलेलं दान त्या आतुरदानापेक्षा 100 पटीने लाभदायक असतं. कारण ज्यावेळी हातामध्ये आपल्या सत्ता आहे का, ज्यावेळी हातामध्ये कारभार आहे, पैसा आहे, हा पैसा असतानाच दान द्यावं. कारण ज्यावेळी हातामधला कारभार निघून जातो, आपल्या हातामधला पैसा निघून जातो, त्यावेळी दान द्या म्हणणं सुद्धा चुकीचं ठरतं. कारण ते दान नंतर देतच नाहीत. म्हातारा माणूस बाजेमध्ये पडलेला आहे आणि तो जर म्हणू लागला, मला गाय दान द्यायची आहे, मला सोनं दान द्यायचं आहे, तर त्याला त्याचेच पुत्र म्हणतील, असं का म्हणाला? आज्ञाधारक असेल तर ठीक आहे, बाबा पैसे नाहीत असं तसं म्हणेल, परंतु काही पुत्र तर म्हणतील,
म्हाताऱ्याला काय वेड लागलं का काय? मरण्याच्या पूर्वी गाय द्यायचं म्हणतोय, सोनं द्यायचं म्हणतोय. कुठं गेलाय सोन्याचा भाव असं म्हणतील. त्यामुळं आपल्या हातामध्येच असताना दान दिलं पाहिजे आणि आपल्याच देहाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. यानंतर भगवंत सांगतात, भावासाठी केलेलं दान 1000 पट आहे. पित्यासाठी केलेलं तर सर्वश्रेष्ठ आहे. जे बहिणीसाठी दिलेलं दान आहे, बहिणीला, ते दान 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. माता पित्यासाठी दिलेल्या दानाची तर गणनाच करता येणार नाही. एवढं दान ते पुण्यदायक आहे. जो दान घडवणारा आहे ना, आपल्या पित्यासाठी जो दान धर्म करतो, त्याचं तर धन अक्षय राहत. या जन्मामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, धन आहे, त्यांच्याकडे हा पैसा, हे धन कुठून आलं? तर अगोदरच्या जन्मामध्ये त्यांनी जे दान दिलं होतं, त्याच दानामुळे त्यांना या जन्मामध्ये पैसा अडका लावला. म्हणून दान करत असताना उदार अंतकरणाने दान करावं. उदार अंतकरणाने. आणि भगवंत सांगत आहे, मी सगळ्या यमदूतांना, यमांना सांगितलेले आहे. यमदेव काय म्हणतो? जे लोक पापी आहेत का, जे लोक अधर्मी आहेत का, जे देवाला मानत नाहीत का, त्यांना माझ्याकडे घेऊन या. परंतु जो कोणी म्हणतो, काय तुम्ही ऐकलाच असाल एक श्लोक, अच्युतम केशवम रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे यमदूतांनो, जो भगवंताला भजतो, मी अच्युताचा आहे, मी केशवाचा आहे, अच्युतम केशवम, मी रामाला भजतो, मी नारायणाला भजतो, मी केशवाला भजतो, मी कृष्णाला भजतो, असं जे कोणी म्हणतात, आणि जे म्हणतात का हात जोडून, भगवंता मी तुला कायेनं वाचेनं आणि मनानं तुला शरण आलेलो आहे, त्यांना माझ्याकडे घेऊन येऊ नका, असं यमदूताला यमधर्माने सांगून ठेवलेलं आहे. जे सत्पुरुष आहेत, जे शहाणे आहेत, भाविकांनी स्मरण कोणत्या कोणत्या देवांचं करावं? कुर्म, मत्स्य, वामन, बुद्ध, वराह, राम, कृष्ण, शिव, या देवांचं स्मरण करावं. भगवंतांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमचं शरीर सुदृढ आहे, जोपर्यंत तुमची वाचा तल्लक आहे, तोपर्यंतच राम 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 राम, कृष्ण 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 कृष्ण. या जगतामध्ये जर पाप कर्म नष्ट करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये आहे, तर नामामध्ये आहे. त्याविषयी आमच्या जनाबाई सांगतात, हा जन्मायो निया देख, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक.
वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक या देहाचे, तेने सार्थक या देहाचे. ऐसा नामाचा महिमा, हा नामाचा महिमा आहे. आणि जो नाम धारण करतो का, तो नामधारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी. भगवंताचं नाम धारण करणारा नामधारक, नाम या त्रिभुवनामध्ये चालतं. नाम कसं आहे? नाम चांगले चांगले. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी काही कष्ट लागत नाही. राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. गरुडजी सांगतात भगवंताचं नाम घेण्यासाठी अतिशय सोपं आहे, तरी सुद्धा जीव नरकात जातो. धिक्कार असो त्या जीवांचा. आणि मग भगवंताचं नाम स्मरण करावं. सगळ्यात श्रेष्ठ असणार नामच या देहाला, या जीवाला मुक्ती प्रदान करत. त्यानंतर वैतरणी दानाबद्दल सांगितलेलं आहे. वितरण दान याचाच अर्थ वितरण आहे. जे वैतरणीमध्ये कामाला येतं. वैतरणी नदीचा भयंकर प्रवास. आतुरदान, आतुरदान देताना आतुरदानाचा विधी भगवंतांनी सांगितले. आतुरदान कसं द्यावं, कुणाला द्यावं, त्याविषयी सांगतो. एक काळ्या रंगाची गाय किंवा तांबड्या रंगाची गाय, गाय विकत घ्यावी किंवा घरची असेल तरी चालते. गाय विकत घेऊन जमिनीवरती कापूस अंथरावा, सुंदर प्रकारे पूजा करावी. तिथे एक चौरंग ठेवावा. त्या चौरंगावरती एक घट ठेवावा. त्या घटावर पीस ठेवून त्या घटावर पिसेलावर बांधावं आणि त्याच्यावर यमदेवाची सोन्याची मूर्ती करून ठेवावी. ज्यांना घडत नसेल त्यांनी पितळेची ठेवा. सोन्याची मूर्ती ठेवावी. सोन्याची मूर्ती ठेवून एक लोखंडाचा यमाचा जो अंकुश आहे, पाश आहे, तो तयार करून त्या मूर्तीजवळ ठेवावा. मूर्तीची पूजा अर्चा करावी. जमिनीवरती सर्वत्र कापूस अंथरून त्या कापसावरती गायीला आणावं. गायीच्या पाठीवर काळ्या रंगाचा कापड, काळ्या रंगाच्या 2 पिसा अंथराव्यात. गायीचे जे शिंग आहेत ते सोन्यानं, चांदीनं किंवा रुपयानं कशानंही मढवा. गायीचे शिंग मढवून गायीच्या गळ्यामध्ये एक घंटा बांधावी. घंटा बांधून यथोपचारे गायीची पूजा करावी. गायीच्या शेजारी एक खड्डा करावा. त्या खड्ड्यामध्ये, म्हणजे जास्ती असा मोठा नाही, थोडासा, ज्यामध्ये आपल्याला थांबता येईल असा खड्डा करावा. त्या खड्ड्यामध्ये पाणी भरावं. त्या पाण्यामध्ये एक ऊसाची होडी करावी आणि ती होडी त्या पाण्यामध्ये ठेवावी. आणि ज्याला आपण गाय दान देणार आहोत, दान देताना लक्षामध्ये घ्या, सत्पात्राला दान करा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे ब्राह्मणाला दान करा, परंतु जर मिळत नसतील तर सत्पात्राला दान करा. सत्पात्र त्या व्यक्तीला दान करा. आणि जो गायीच्या शेजारी जो खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये थांबा आणि सूर्यदेवाकडे तोंड करून गायीच्या शेपटीला धरून सूर्यदेवाकडे तोंड करून भगवंता म्हणा, हे भगवंता, हे देवा,
भयंकर असणारी वितरण नदी, वैतरणी नदी, त्या वैतरणीमध्ये तरुण जाण्यासाठी मी ही वितरण गाय दान देत आहे. हे माते, ज्यावेळी माझा मृत्यूनंतरचा प्रवास सुरू होईल त्यावेळी माझ्या समोर, माझ्या पाठी, माझ्या सगळीकडून गौमाता तू राहावं आणि भयंकर असणाऱ्या नदीमध्ये मला सहाय्य करावं अशी प्रार्थना भगवंताला करावी. आणि भगवंताला करून मनोभावाने जी पूजा केलेली आहे ती संपूर्ण पूजा, ज्याला आपण दान देत आहात सत्पात्र व्यक्तीला, सर्व मनोभावे पूजा अर्पण करावी. भगवंत सांगतात, सवत्स जर गाय दान दिली का, सवत्स, तर त्या जीवाला निश्चितच मुक्ती लाभेल. सवत्स दिलेली दान दिल्यानंतर त्याच्या फळाची प्राप्ती अशी सांगितलेली आहे, तो कल्पांतापर्यंत स्वर्गामध्ये राहतो आणि नंतर राजा महाराजा यांसारख्या सुंदर योनीमध्ये जन्माला येऊन कल्पांतापर्यंत राज्य भोगतो. भूदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि भूदान देण्याविषयी ज्यावेळी एखादा जीव आपापल्या कुवतीप्रमाणे गायीच्या आकारा एवढी, गायीच्या कातड्याच्या आकारा एवढी सुद्धा जर जमीन दान दिली तर तेवढीच जमीन त्याला मुक्ती प्राप्त करून देते. दानाविषयी ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि ज्याला भूदान घडत नसेल त्यांनी गोदान करावं, गायींना दान द्यावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. यानंतर गरुडजी विचारतात, भगवंता हे आतुरदानाच्या आपण गोष्टी सांगितल्या, आपणास काय दान करा? त्यावेळी भगवंत म्हणतात, पत्रम फलम पुष्पम तो यम दान. मला पान अर्पण करा, फूल अर्पण करा किंवा फळ अर्पण करा, परंतु उदारांत करा, भक्तिभावाने मला अर्पण करा. ते दान मी स्वीकारत असतो, ते दान मी स्वीकारतो. कारण शुद्ध भक्तिभावाने, शुद्ध अंतःकरणाने जर मला दान दिला तर मी ते अवश्य स्वीकारतो. परंतु काय पाहिजे? काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. फक्त भगवंताला भाव पाहिजे, शुद्ध भावाने केलेली भक्ती. भगवंताला शुद्ध भावच अर्पण केलेला भगवंत स्वीकार करतात. अशा प्रकारे वैतरणीचं सांगितलं. पुण्यपर्वणीवरती दान करावं. पुण्यपर्वणी कोणकोणते आहेत? गंगा नदीच्या क्षेत्रावरती ज्यावेळी चंद्रग्रहण लागतं त्यावेळी दान करावं. सूर्यग्रहणाच्या वेळी दान करावं. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य ज्यावेळेस राशी बदलतो त्यावेळी दान करावं. ज्यावेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो ती सुंदर तिथी आहे. त्यानंतर सूर्य ज्यावेळी दक्षिणायनामध्ये जातो किंवा सूर्य ज्यावेळी कर्क राशीमध्ये प्रवेश करतो किंवा सूर्य ज्यावेळी विषुव्रतामध्ये प्रस्थान करतो किंवा अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावरती आतुरदान करावं. आणि या आतुरदान आणि याला अजून एक उपाय आहे. ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये इच्छा प्रगट होईल की मला आता दान करायचं आहे, त्याच्याकडे जर धन आलं, धन कसं आहे? धन चंचल आहे. आणि त्याच्या मनामध्ये जर इच्छा प्रगट झाली, इच्छा निर्माण झाली की आपल्याला दान द्यायचे, तर त्याच वेळी त्या मनुष्यानं दान देऊन टाकावं. कारण धन चंचल आहे, पैसा राहत नाही आणि देह क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. त्यावेळीच दान करावं. भगवंतांनी आतुरदानाविषयी अतिशय गोड असं महात्म्य या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी जीव भक्तिभावाने, मनाभावाने भगवान विष्णू जवळ
जी गाय रूपी देवी लक्ष्मी जी आहे, माझे पाप दूर करो म्हणून ज्यावेळी माझ्या पाठीशी समोर हृदयात सर्वत्र गायी असाव्यात असं म्हणून ज्यावेळी आतुरदान देतो, त्यावेळी त्या यममार्गाच्या प्रवासामध्ये गायी त्यांना मदत करतात. त्यानंतर दानरूपी पुण्याची शिदुरी ज्यावेळी मनुष्य गाठीला घेऊन यमाच्या महामार्गावरून जातो, त्यावेळी तो प्राणी सुखाने प्रवास करतो. जो मनुष्य धर्माची पर्वा करीत नाही तो दुःखपूर्ण या जगामध्ये येत राहतो. जो धर्म आचरण करतो, जो मनुष्यफल धर्माचं आचरण करणं हीच मनुष्य जन्म सफळ करणारी वस्तू आहे. सुंदर असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. भगवंतांनी सांगितलं काय म्हणे, तुम्ही जे हे नाते गोते म्हणता, माझी पत्नी, माझे नातलग, माझे सखे सोयरे, माझा भाऊ बंधू, हे मन का मायाजाळामध्ये गुंतलेलं आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माई बापा, सोडविना बंधू पाठची बहीण, कोणी तुम्हाला सोडवित नाही. तुम्हाला सोडविणारा फक्त एकच आहे. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. अंतकाळी सोडवणारा फक्त चक्रपाणी आहे. आणि धर्माचं आचरण का करावं, तर हे जे सगळे सोयरे आहे, हे जे सगळे नाते आहेत, जोपर्यंत तुमचा देह आहे तोपर्यंतच ही नाती आहेत. ज्यावेळी तुमचा देह तुम्ही ठेवला, त्यावेळी प्रवाहामध्ये नदीच्या ज्याप्रमाणे लाकडं एकमेकाच्या सोबत असतात, ते तसे सोबत आहेत. तुम्ही देह ठेवला, त्याच क्षणार्धात नातं संपलं. परंतु धर्माचं आचरण केलेलं, धर्मासाठी केलेलं कार्य, धर्मासाठी दिलेलं दान, तेच पुण्यदायक ठरतं. एक भगवंताचं नाम आणि दुसरं दान, याचाच व्रतांत या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवंत सांगतात, पानवठ्यावर जसं लोक भेटतात का, त्याप्रमाणे लोक आहेत. कुणाचे मुलगे, कुणाचे नातू, कुणाची पत्नी आणि कुणाची संपत्ती, संसारामध्ये कुणीच कोणाचा नाही. त्यामुळं स्वतः आपणच दान धर्म करत जावं. भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो पहतम श्रामी प्रतया मनाहा. जमिनीवर मरणोन्मुख अवस्थेमध्ये असलेल्या पित्याच्या करवी जो दान करतो, असा धार्मिक पुत्र देवांना सुद्धा पूजनीय असतो. अशा प्रकारे पुत्रांकडून आई वडिलांतर्फे दिल्या गेलेल्या दानामुळे ते पुत्र, त्यांचे पुत्र, नातू पंतू सगळेच्या सगळेजण पावन होतात. धर्मात्माच सपुत्रो वैदेव तैर्य पूज्यते दापयद्ये स्तु दानानि पितरम ह्या तुरम भुवी. आणि याविषयी सांगतात, वडिलासाठी दिलेल्या दानाचे पुण्य 100 पट असते. आईचं निमित्तानं दिलेलं दान 1000 पट असतं. बहिणीसाठी केलेलं दान 10,000 पट असतं. तर भावाच्या निमित्तानं दान केलेल्या त्या पुण्याला काही गणनाच नाही. आणि अशा प्रकारे हे आतुर काळी दिलेलं दान, त्या दानाच्या जी दानाची महती भगवंतांनी वर्णन केलेली आहे, त्याला त्याच्या अंतकाळी यमदेव भेडसावित नाहीत. आणि त्याचा अंत्यकाळीचा या इहलोकीचा आणि परलोकीचा प्रवास अत्यंत सुखदायक होतो. आणि हे पक्षींद्र म्हणले, मरणातुर अवस्थेमध्ये लोभाला बळी पडून
जर दान दिले नाही तर असा कद्रू म्हणजे कंजूस मनुष्य मरणानंतर फार मोठ्या दुःखांना सामोरे जातो. आणि भगवंत यावेळी शेवटला म्हणतात, पुत्राहा पौत्राहा सह भ्रात्राहा सगोत्राहा सुहृदय स्तुते ददनी ददम ती नातुरे दानम ब्रह्मज्ञा स्तेन संशया. आणि पुत्र, भाऊ, नातू, नातलग आणि मित्र यांनी आतुर काळी जर दान दिले नाही तर ते ब्रह्महत्या करणाऱ्याप्रमाणे असतात. अशाप्रमाणे जर या इहलोकातून परलोकाचा प्रवास जर सुखदायक व्हावा वाटत असेल तर ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे निस्वार्थपणाने दान द्या. आणि दान द्या आणि विसरून जावा, गुप्त दान द्या. अशाप्रमाणे दान दिलं तरच इहलोकीचा प्रवास सुखकर होतो. अशा प्रकारे 8वा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्यायाच्या शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते. ज्यावेळी आपला रुधिराभिसरणाचा ध्वनी बंद पडतो त्यावेळी 6 महिने राहिलेले असते त्याच्याकडे. त्या 6 महिन्याच्या काळामध्ये 6 अक्षरी किंवा 8 अक्षरी मंत्राचा जप करावा किंवा रामकृष्ण हरे जप करावा. तो जप घडत नसेल तर श्रवण करावा, कारण भगवंताचं नाम, विष्णू नाम स्मरण केल्यानं सुद्धा पाप नाश होतो, पापांचा नाश होतो. रामकृष्ण हरी नाम घेत जावं, जेणेकरून या देहाला मुक्ती लाभो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. रामकृष्ण हरी. आदेश. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या विधी सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात आणि या भगवंताच्या कथेचा, या गुह्य ज्ञानाचा आनंद सर्वांना घेता यावा. रामकृष्ण.